जय शिवराय भावांनो, मी एक महाराष्ट्र सैनिक या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहे की महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याचं प्रमाण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरात वाढलं आहे। आणि जेव्हापासून वाढलं आहे, विधानसभा जेव्हा झाली ना त्याच्यानंतर हे प्रमाण वाढलं आहे आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे। महाराष्ट्र सैनिक यात उतरणार आहे। राज साहेबांनी कालच एक्स ट्विटरवर ट्विट केला आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की महाराष्ट्र सैनिकाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता इथून पुढे महाराष्ट्र सैनिक याच्याकडे लक्ष देणार आहे। विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर तुम्ही बातम्या बघत असताना, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असताना, त्यानंतर पाहू शकता महिलांवर खूप अत्याचार होत आहेत। यानंतर राज साहेबांनी ट्विट केलं, हे पाहून ट्विट केलं राज साहेबांनी की महिलांवर अत्याचार होत आहेत। तेव्हा राज साहेबांनी सांगितलं की आपला महाराष्ट्र सैनिक याकडे लक्ष दिलं पाहिजे, महाराष्ट्र सैनिकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजीकडे एवढीच विनंती आहे की तुम्ही याकडे लक्ष द्या। तुम्ही देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहात, तुमचं कर्तव्य आहे याकडे लक्ष देणं। त्यांच्यासाठी एक कायदा झाला पाहिजे, त्यांना जे महिलांवर अत्याचार होत आहेत ना त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। फाशीची शिक्षा होत नसेल तर जनतेच्या हातात द्या, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांच्या हातात द्या। महाराष्ट्र सैनिकांना फोडून काढेल। राज साहेबांनी कालच सांगितलंय महाराष्ट्र सैनिकांना फोडून काढेल। जर असं होत नसेल ना तर महाराष्ट्र सैनिकांना फोडून काढेल। इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे महाराष्ट्रात। दिवसाआड न्यूज येते की इथे महिलांवर अत्याचार झाला, इथे महिलांवर अत्याचार झालाय आणि आपलं सरकार झोपा काढतंय। याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र, जय मनसे।